नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज तुम्ही काय बघत आहात? हे आहे शेवटचं आता रामफळ. कारण उन्हाळा संपून गेला आणि रामफळसुद्धा संपून गेलं. तुम्ही मित्रांनो बघू शकता की इकडे हे रामफळाचं झाड. आता हे कलम लावलं होतं मित्रांनो. हे कलम साधारणतः 4 वर्षाचं आहे. म्हणजे कलम लावल्यानंतर हे जे झाड आहे 4 वर्षाचं आहे. आणि याचा बुंदा तुम्ही बघू शकता की चांगला असा बुंदा झाला. तरी त्याला भरमसाठ असं पाणी नाही, कारण याच्या शेजारी झाड होतं. ते झाड असल्यामुळे याची वाढ शक्यतो कमीच झाली. नंतर ते झाड काढल्यानंतर आता हे झाड तुम्ही बघू शकता की किती मस्तपैकी असं फुललं आहे. जवळ हा आंबा आहे आणि इकडे हे रामफळाचं झाड. आता हे शेवटचं फळ राहिलं आहे मित्रांनो. इकडे तुम्ही बघू शकता की मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की इकडे हे जे बारीक बारीक दिसत आहे हे सगळे रामफळ आहेत. आणि आता इकडे तुम्ही बघू शकता की हे बारीक बारीक कळ्यासुद्धा आहे. म्हणजे 1-2-3 महिन्यानं याला हे कळ्याचं फळात रूपांतर होईल की नाही होईल हे सांगता येत नाही, कारण हे वर्षभरातून एकदाच येते असं काहीसं आहे. त्याच्या फांद्या तुम्ही बघू शकता की पाणी आता याला पाणी न दिल्यामुळे हा असा म्हणजे कमी हे झालेला आहे. जर याला पाणी दिलं चांगल्या प्रमाणात तर याच्यापेक्षा 4-4 पट मोठे असे रामफळ याला लागतात. तुम्ही वर बघू शकता की बरेचसे रामफळ गळून पडले आणि काही पक्ष्यांनी खाल्ले, प्राण्यांनी खाल्ले. आता इकडे आजूबाजूनं जी जमीन आहे ही अशीच पडीक जमीन आहे, त्यामुळे सगळ्या दूर आपण याला म्हणजे हे झाडं वाढायला चालना मिळत आहे. याच्या खालच्या फांद्यासुद्धा कापल्या नाही आहे, कारण हे सगळे संपूर्ण इथपर्यंत खालपर्यंत येईल हे झाड. इकडे आंबे निघलेत, ह्या आंब्याचे आंबे पडून निघलेत, ते काही कामाचे नाही. याच्या झाडाखाली ते होणारसुद्धा नाही आहे. रामफळ आणि सीताफळ याबद्दल आपल्याला माहितीच आहे. रामफळाचं उत्पन्न तसं कमी असते, त्याला फांद्या मोठ्या प्रमाणात आहेत. त्याचबरोबर सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता की म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य एकच की तुम्ही शेतात झाड लावा. प्रत्येक फळाचं जर एक झाड लावलं तर तुम्ही सगळे झाडाचं आणि सगळे फळांचं उपभोग घेऊ शकता. तुम्ही बघू शकता की पुढे आत्ता याला चांगले असे फळं येतील आणि फांद्या वगैरे सगळ्या त्याला जवळ फुटल्या आहेत. तर मग मित्रांनो, अननोन फार्मर 1969 हे यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. मागील सगळे व्हिडिओ बघून घ्या. सबस्क्राईब केल्यानंतर सगळे व्हिडिओ तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतात. असो, पुन्हा एकदा नमस्कार. बघूया दुरून याचा व्ह्यू कसा मस्तपैकी. आपण एक व्हिडिओ टाकला आहे, जांभळाचा सुद्धा व्हिडिओ टाकला आहे, तो पण तुम्ही बघून घ्या. त्याचबरोबर आंब्याचा, अशा पद्धतीने. धन्यवाद. मग मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता मी याला पिकू घालेल, कारण पिकू घालल्याशिवाय हे रामफळ येणार नाही. तर मग मित्रांनो, भेटूया नवीन काहीतरी घेऊन. तत्पूर्वी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून हा व्हिडिओ तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येईल. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा एकदा.